मुलींनी कोणत्या वयात लग्न केलं पाहिजे? तर असं आहे की आपल्याला फार पूर्वी म्हणजे आपल्या शास्त्रांमध्ये लिहून ठेवलंय की 4 आश्रम असतात. त्यातला पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम. म्हणजे पहिल्या 25 वर्षात तुम्ही इथं अध्ययन एक्सपेक्टेड आहे आणि ब्रह्मचर्य पालन एक्सपेक्टेड आहे. ब्रह्मचर्य पालन यासाठी ज्या वेळेला आपण ब्रह्मचर्य पालन करतो त्यावेळेला त्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपली संप्रेरक, हॉर्मोन्स आणि आपलं टोटल तारुण्य हे खूप प्रोटेक्टेड राहतं आणि ज्या वेळेला स्वैराचार होतो त्यावेळेला मग या गोष्टी कुठेतरी लयाला जातात. तर या पहिल्या 25 वर्षात तुम्ही ब्रह्मचर्य आणि अध्ययन करणं एक्सपेक्टेड आहे. पुढचा दुसरा आश्रम असतो गृहस्थाश्रम. मग या गृहस्थाश्रमामध्ये तुमचं लग्न होणं, तुमचं इथे मुलं बाळ होणं हे खूप अपेक्षित आहे. हे गृहस्थाश्रम 25 नंतर चालू होतं. परंतु आयुर्वेदाने हे सांगितलंय की 16 वर्षानंतरच, जरी लिगली आता हे 16 एज आपलं लग्नाचं नाहीये, 16 वर्षानंतरच मुलगी आणि 18 वर्षानंतर मुलगा हा प्रजननासाठी सक्षम आहे. परंतु आता या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे, शिक्षण, करिअर या सगळ्या गोष्टी वाढल्यामुळे आपण 25 जे आपल्याला शास्त्रांमध्ये दिलेलं आहे की आपण या वेळेला गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करणं. आणि जसं मी तुला आधी सांगितलं या गोष्टी कमी वयात सुलभतेने होतात आणि 18 ते 32 याच्यामध्ये इस्ट्रोजनची पातळी पण खूप जास्त असते. या गोष्टी प्रेग्नन्सीला इझिली सपोर्ट करतात. हाडं खूप बळकट असतात, लवचिकता शरीरामध्ये खूप असते. म्हणजे जो स्टिफनेस तुम्हाला नंतर येतो तो स्टिफनेस या काळात नसतो. आता या काळात जी व्यक्ती एनर्जेटिकली काम करू शकते ती पुढे करणार आहे. ते सगळं तुमच्या प्रेग्नन्सीला पण लागू होतं ना. म्हणजे काही गोष्टी तुम्ही लवचिकता या गोष्टी सगळ्या तुम्हाला प्रेग्नन्सीला सपोर्ट करत असतात. प्रेग्नन्सी होण्यासाठी, प्रेग्नन्सी राहण्यासाठी जे हॉर्मोन लागतं आणि गर्भाशयाचं जे हेल्थ लागतं, मॅक्सिमम इस्ट्रोजन लेवल लागते, ती तुमची 32 वर्षापर्यंत आहे. मग या काळातच म्हणजे तुमचं 30च्या आत सगळं उरकणं, बाळ होणं हे खूप गरजेचं आहे.